नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण चटपटीत कैरी बनवणार आहोत आणि आंबट, गोड असं तिखट असं स्पायसी. आपण लहानपणी तर सर्वांनी खाल्लंच असेल, पण मी वेगळ्या पद्धतीनं बनवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूयात. तर मी इथं 2 कैरीचं तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर मी इथं 2 कैरी वापरणार आहे. आणि हे कैरी आपल्याला छान व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर. तर तुम्ही इथं बघू शकता की मी हे छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे मी आता एका कापडाने पुसून घेते. सगळ्यात अगोदर छान कापडाने आपल्याला पुसून घ्यायचे. एक एक कैरी करून आपल्याला छान असं स्वच्छ असं पुसून घ्यायचे. तर मी दुसरीसुद्धा कैरी मी ह्याच पद्धतीने पुसून घेते. अगदी कापडाने स्वच्छ पुसून घेते. तर इथं तुम्ही बघू शकता की छान असं धुवूनसुद्धा घेतलेलं आहे आणि कैरी छान पुसूनसुद्धा घेतलेलं आहे. तर यासाठी आपल्याला मसालेसुद्धा लागणार आहेत. तर ते आपण मसाले बघूयात. अगदी घरी असणारे साहित्य बघणार आहोत. तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर इथं आपण काळी मिरी वापरणार आहोत. तर काळी मिरी मी बारीक करून घेतलेला आहे. तर 2 ते 3 घेतलेला आहे इथं. त्यानंतर मीठ, त्यानंतर थोडीशी साखर. तर आता आपण कैरी घेणार आहोत सगळ्यात अगोदर आणि ही कैरी आपण चाकूने आपल्याला सगळ्यात अगोदर वरचा भाग कट करून घ्यायचा आहे. वरचा आणि खालचा भाग आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित असं कैरी कट करून घ्यायचं आहे आपल्याला. कैरीचा वरचा आणि खालचा भाग कट केल्यानंतर आपल्याला हे कैरी मधून कट करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर. कैरीमधून कट केल्यानंतर ह्या कैरीचे मधले जे बिया आहेत ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे. बाजूला काढल्यानंतर मग आता आपण याचे छोटे छोटे काप करून घेऊयात कैरीचे. तर तुम्हाला हव्या तशा आकारात तुम्ही हे कैरी कट करू शकता. तर मी असे उभे कट करून घेते मी कैरी. तर तुम्ही याचे छोटे कापसुद्धा करू शकता. तर मी इथं उभे कट करून घेतलेलं आहे या पद्धतीनं. तर तुम्ही बघू शकता जास्त पातळसुद्धा करायचं नाही आणि जाडसरसुद्धा कट करायचं नाही. मध्यम आकाराचे आपल्याला हे कैरी कट करून घ्यायचे. त्यानंतर मी हे मसाले तयार करून घेते. तर मी सगळ्यात अगोदर एका प्लेटमध्ये लाल मिर्च पावडर घेते. त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर यामध्ये आपण काळी मिरी टाकून घेऊयात. ते अगदी बारीक पूड करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडीशी साखर. आणि आता हे आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी वापरणार आहोत. 1 चमचाभर तरी पाणी आपण वापरणार आहोत इथं आणि ते पाणीसुद्धा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपलं छान असं तिखट, आंबट, गोड असं तयार झालेलं आहे. हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. तर तुम्ही इथं बघू शकता आपलं छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे हे मसाला. तर मी एक बाउल घेते आणि त्यामध्ये मग आपण यामध्ये कट केलेले कैऱ्या टाकून घेऊयात. त्यानंतर आता आपण यामध्ये तयार केलेला मसाला जे आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊयात.
त्यानंतर हे आपल्याला छान व्यवस्थित असं चमच्याने सगळ्यात अगोदर आपण मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही इथं चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता. कैरीला छान व्यवस्थित मसाला लागण्यासाठी तुम्ही यावर प्लेटसुद्धा झाकू शकता आणि प्लेट झाकल्यानंतर याला छान असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करू शकता. छान व्यवस्थित मसाला कैरीला लागतो. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की छान व्यवस्थित मसाला लागलेला आहे कैरीला. तर हे खायला तयार झालेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. हे इतकं छान झालेलं आहे की बघितलं तोंडाला पाणी सुटेल असं दिसते. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा रेसिपी. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात ना, इतकं छान आणि तिखट आंबट अशी कैरी लागते ना, इतकी छान अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. तर मला माहिती आहे सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवून खातात. पण मी इथं वेगळ्याच पद्धतीनं बनवलेलं आहे. आमच्या घरी जी पद्धतीने बनवतात ती. तर हे लगेच मी बनवले आणि लगेच माझ्या मुलीने घेतलेलं सुद्धा आहे लगेच खायला ती. आणि ती लगेच सांगितलेलं आहे की ही रेसिपी खूप छान झालेली आहे म्हणून. तर तिला हे खूप आवडलेलं सुद्धा आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ही रेसिपी तुम्ही ट्राय केलेली आहे आणि तुमच्या घरी सर्वांना आवडली आहे का नाही हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल. तर चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत. अगदी सोपी अशी रेसिपी घेऊन येणार आहे आणि तेही मी आता वाळवणीची रेसिपी घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.